श्री महात्मा बसवेश्वर प्री प्रायमरी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अत्यंत उत्साहात हॉटेल कृष्णा इन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महापौर समीर राजूरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय केनेकर, ओम प्रकाश शेटे यांच्यासह शाळेचे प्राध्यापक, शिक्षकवृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। सगळे समोर बघा। म्हणजे आज पहा योगा किती छान आहे। छत्रपती संभाजीनगरचं नाव, औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतरचे पहिले महापौर आणि जो लढा जवळपास 14 ते 15 वर्ष ना, 2011 किती वर्ष झाले आता, 16 वर्षाचा लढा, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा। खर तर महात्मा बसवेश्वरांचं या शहराला खूप मोठं योगदान आहे बरं का। त्यांच्या नावानं सगळ्यात पहिलं हॉस्टेल इथं चालायचं। हा 25 वर्षाचा लढा, 2001 पहा योगायोग पहा। समीर राजूरकर महापौर झाले आणि पुतळा निश्चित झाला। आणि त्यामुळे एक खरं तर भाग्याचा विषय आहे आणि निश्चितपणे आपण हा पुतळा 6 एकर मध्ये, ही छोटी गोष्ट नाहीये आणि फार भव्य पुतळा आहे। महाराष्ट्रातला नंबर 1 चा पुतळा राहणार आहे अध्यक्ष महोदय। आणि तुम्ही आम्ही मागणी केली होती, त्या भाषणातही बोललो होतो आणि पहा आमचं किती भाग्य, भारतीय जनता पार्टीच्याच हस्ते होणार होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळणार होतं आणि बसवेश्वरांना जे अभिप्रेत होतं की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या हस्ते या बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यांचं उद्घाटन होत आहे। निश्चितपणे सगळे मुलं आलेले आहेत, त्या मुलांना बक्षीस मिळालेलं आहे, बक्षीस मिळणार आहे। त्यांना शुभेच्छा, नाही मिळालेल्यांना पुढच्या वेळेस मिळो त्याच्यासाठी शुभेच्छा। धन्यवाद।
2025 खंडवा या ठिकाणी झालेले, तसेच अयोध्या या ठिकाणी नुकताच 2026 मध्ये देखील सिल्वर आणि गोल्ड मेडल मिळवण्याचा याने जो विक्रम केलेला आहे, तसेच साऊथ एशियन आर्म बॉक्सिंग चॅम्पियनशिप गोवा नॅशनल लेवल 2 गोल्ड मेडल, म्हणजे 2 वर्षात 5 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर मेडल मिळवलेला हा छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी, सर्वांच्या वतीने आपण त्याचे कौतुक या ठिकाणी करू. ठिकाणी श्री महात्मा बसवेश्वर प्री प्रायमरी स्कूलच्या माध्यमातून आज वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी सर्वच बालकांचे पालक आणि इतर मित्रमंडळी, नातेवाईक हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहून आम्हा सर्वांनाच या ठिकाणी जे प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून मिळाले आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचेच, आपल्यासारख्या उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपला सहयोग हमेशा नेहमीसाठी आमच्यासोबत राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हे छोटंसं लावलेलं रोप आपल्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच प्रगतीपथावरती जाईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपले पुनच एकदा धन्यवाद. पारितोषिक विद्यार्थ्यांनी जे काही श्रम घेतलेले आहे, परिश्रम घेतलेले आहे, त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यासाठी जी मेहनत अहोरात्र घेतलेली आहे त्यांचे हे प्रतीक आहे किंवा फळ आहे. जे छोटे छोटे बालक आहेत हे पुढे चालून भविष्य देशाचं आहे, त्यामुळे देशाचं भविष्य जर चांगलं घडवायचं असेल तर निश्चितप्रमाणे जशी बिल्डिंग मजबूत होण्यासाठी बिल्डिंगचा पाया हा मजबूत असणे आवश्यक आहे, तसे हे देशाची भावी पिढी आहे आणि ही देशाची भावी पिढी या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य छोटंसं आमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्यास आपल्या सर्वांचं सहकार्य, सहयोग मिळत आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनच एकदा मनपूर्वक आभार, धन्यवाद. प्रमुख पाहुणे कोण कोण होते? प्रमुख पाहुणे मुख्य अतिथी जे आहेत, राज्याचे अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री संजयजी केनेकर साहेब, विधान परिषद महाराष्ट्र राज्य, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे साहेब हे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. तसेच या ठिकाणी प्राध्यापक रमेश आवटी सर, या शहराचे महापौर श्री समीरजी राजूरकर सर, डॉक्टर अमरनाथजी सोलपुरे सर, त्यानंतर कोकाटे सर, कोकणे सर, पोलीस निरीक्षक क्राईम ब्रांच पुणे यांचे देखील या ठिकाणी, आणि आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब व संभाजी आडकुने सर हे दोघेही या ठिकाणी उपस्थित राहणार होते. परंतु आपल्याला माहिती आहे की मार्चच्या अखेरची आजचा दिवस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची बैठक आता 8:30 वाजता संपली. साहेबांचा फोन आला की आता मीटिंग संपलेली आहे, आपल्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल सॉरी. परंतु ठीक आहे, साहेबांच्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वांसाठी पोहोचलेल्या आहेत. आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमीसाठी आमच्या पाठीशी राहावे. या ठिकाणी आमचे सर्व म्हणजे कर्नाटक राज्यातून आले, शिर्डीवरून आले, राहत्यावरून आले, बीड गेवराईवरून आले, जे सर्व माजलगाव बऱ्याचशा लांबच्या ठिकाणाहून या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि या सर्वांनी आमचा उत्साह वाढवला, त्याबद्दल परत एकदा त्यांचे आभार. आपले सहयोग सहकार्य नेहमीसाठी राहू हीच आपल्याला विनंती. आपलं नाव सांगा. माझं नाव रामेश्वर दत्तात्रय लांडगे,